मुंबई आठवणीचं शहर आणि त्या आठवणीमध्ये कायम जिवंत राहिलेलं एक नाव, पत्रकारांचा चायवाला. दादर रेल्वे स्थानकाजवळ एका साध्या टपरीतून सुरू झालेला प्रवास आज एक चाय बबनसोबत या गौरव सोहळ्यापर्यंत भावनांच्या उंचीवर जाऊन पोचला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार, कलाकार आणि मित्र परिवारांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात आणि आपुलकीत संपन्न झाला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या आठवणींना उजाळा देत पत्रकारितेच्या बदलत्या प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. आमदार कपिल पाटील आणि इतर मान्यवरांनीही या चहाच्या कपाभोवती रंगलेल्या असंख्य आठवणींना शब्द दिले. क्षण आला भावनांचा. आभार प्रदर्शन करताना बबन शेठ यांच्या डोळ्यात दाटलेलं पाणी आणि मनातून आलेले शब्द. फुटपाथवरील एका माणसाचा इतका मोठा सन्मान, या वाक्याने सभागृहही काही क्षण शांत झाले. या सोहळ्यात साधेपणा, माणुसकी आणि पत्रकार विश्वासी असलेलं जिव्हाळ्याचं नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. चॉकलेट चाय, कांदा बटाटा पोहे आणि त्या चहाच्या प्रत्येक घोटात पुन्हा एकदा अनुभवली गेली तीच चाय पे चर्चा. हा कार्यक्रम फक्त एक सन्मान नव्हता, तो होता नात्यांचा, आठवणींचा आणि माणुसकीचा उत्सव. यावेळी बबन शेठचे अमृततुल्य 75 निमित्त मुंबई मराठी पत्रकार संघ येथे बबन शेठ केमकर यांचा यथोचित सन्मान करताना माजी खासदार कुमार केतकर, माजी आमदार कपिल पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष जगदीश भुवड, विश्वस्त राही भिडे, अजय वैद्य यांच्यासह अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्यावर लिहिलेले पुस्तक प्रकाशन करण्यात आले आणि त्यांनी बनवलेला चॉकलेट चहा, कांदा बटाटा पोहे आणि एक चहाचा कप त्यांना भेट स्वरूपात देण्यात आला. संपादक भीमराव हिंदूराव धुळाप. माझ्याबद्दल जे बोलले सगळं ते त्याच्यामध्ये झालं. मी सर्वांची खूप आभारी आहे. आणि खरी म्हणजे जी सुरुवात फुटपाथवरनं झाली आहे, त्या फुटपाथनी मला जे काय दिलंय त्याच्यामुळेच मी इथं आहे. याच्यापुढेही मी असंच राहील. आणि फुटपाथबद्दल ज्या काय चाललेलं आहे, आता जो माणूस फुटपाथवरनं या स्टेजपर्यंत आलेला आहे, त्याच्यामुळे त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. तुमच्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही. काय बोलावं मलाही कळत नाही. माझं वक्तृत्व बरोबर नाहीये, त्याबद्दल समजून घ्या. धन्यवाद. म्हणजे हे लोकांनी दिलेलं प्रेम आहे. एक रस्त्यावरच्या मुलाला लहानपणापासून आजपर्यंत आज मोठा 75 वर्षाचा झाला आहे, अजूनपर्यंत ते विसरलं नाही आहेत. आणि त्याची ही दिलेली मोबदला पावती आहे सोनावी. आणि अतिशय प्रेम आणि त्यांच्या भावना जेवढ्या निर्माण कराव्यात तेवढा त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी रस्त्यावरच्या माणसाला उचलून त्यांनी वरच्या शिखरापर्यंत नेलं. त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. सर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण चहा पाजल्यात सगळ्यांनी आज. Yes. आठवणी काढल्यात. हां, तरुण पिढीला काय सांगता का किस्सा आहे का? सगळ्यात महत्त्वाचं तरुण पिढीला सांगण्यासारखं म्हणजे त्यांनी आळस सोडून द्यावा. आळस धरला की सगळं संपतं. आणि एक टार्गेट आपल्या आतमध्ये असलं पाहिजे आणि ते एक्सेप्ट करण्यासाठी कधीही तयार व्हायला हवं. उद्यावरती कोणती गोष्ट ढकलायचं सोडता कामा नये. जेव्हा आपल्या मनामध्ये एखादा संकल्प येतो तर अगदी मनापासून, मनाच्या खालच्या कोपऱ्यापासून अगदी वरपर्यंत त्या संकल्पाला तडेतोड आणि शेवटपर्यंत त्याला नेलं पाहिजे. बदलत सोडता कामा नये. खरं म्हणजे पत्रकारिता ही काय आहे, ही समाजाला उभारी देणारी आहे. आणि समाजाचा जो आरसा आहे तो पत्रकार आहे. तर पत्रकारांनी फुटलेला आरसा बघू नये. पहिल्यांदा आपण ज्या ठिकाणी बघतो तो आरसा पहिला अख्खा आहे का, तुकड्या झालेल्या नसावा तेव्हा. कारण का जर का आरशाचे तुकडे झाले तर समाजाचे तुकडे झाल्यासारखेच दिसणार. त्यामुळे समाजामध्ये अगदी
खाली तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी तो विचार करावा आणि अगदी सखोलपणाने त्याचा विषय अगदी हाताळावा. बोलणारा कोण, ऐकणारा कोण आणि आपण त्याच्यासमोर प्रेझेंट करतो आहे, तर जे प्रेझेंट करतो आहे ते अगदी व्यवस्थित असलं पाहिजे, समोरच्याला कळलं पाहिजे. त्या पद्धतीनेच आपण पत्रकारिता करायला हवी.